आझाद मैदानामध्ये आंदोलन आहे. त्या आंदोलनाचा पहिला दिवस तुम्ही काय सांगाल? माझं नाव विनोद दत्ताराम वैती, मुक्काम पोस्ट पाहिजे ताप भिवंडी जिल्हा ठाणे. इथला रहिवासी आहे, स्थानिक रहिवासी. वर्षानुवर्ष आमची अनेक पिढीपासून मी तिथे राहतो. परंतु चिंचोटी, तामण आणि मानकोली यावरला एक मोठा असा दोन महामार्गांना जोडणारा हा एक रस्ता आहे. त्या रस्त्यामध्ये अनेक वर्षापासून असे खड्डे पडलेत, त्याचे पाठपुरावा मी 2017 पासून करतोय. परंतु कुठलेही अधिकारी, कुठलाही कर्मचारी याला दखल घेत नाहीये ना. आता त्याच्यामध्ये टोल होता, टोल वसुली सुद्धा होत होती. त्याच्यानंतर सुद्धा PWDने 13,64,00,000 रुपये त्या खड्डे बुंदवण्यासाठी दिले. ते खड्डे न बुंद आता खड्डेमय जीवन आहे सध्या तिथे. कधी काय अपघात होऊ शकते. काय म्हणताय काका? हा भिवंडी पाय, हा मानकोल चिंचोटी हा मेन रस्ता आहे, दोन रस्त्यांना जोडणारा. इंजिनियर कोण आणि तिथले आमदार कोण आहेत आणि परत त्या साईडचे जे नगरसेवक होते कोण होते त्यावेळी? नगरसेवक नाही, हे ग्रामीण भाग आहे आणि तिथले आमदार आहेत मोरे, शांताराम मोरे म्हणून. आणि खासदार आता सध्याचे सुरेश बालेमामा म्हात्रे आणि अगोदरचे होते कपिल पाटील. मग तिथे काय डेव्हलपमेंट झालेले काहीच नाही झालेलं. आता मग आता आपली मागणी आहे. माझी मागणी आहे की ते रस्ता सुसंत व्हावा, येण्या जाण्यासाठी मार्ग चांगला व्हावा, हेच अपेक्षा आहे. आणि ज्या बिलं काढलेत त्यांची चौकशी व्हावी ही अपेक्षा आहे मला. अच्छा, तर तुमचा असा आरोप आहे की जो 13 कोटींचा जो आहे तो घोटाळा केलेला आहे हा. आणि फक्त ते रस्त्यांच्या नावावर हे त्यांच्या खिशात गेलेले आहेत पैसे. हो, फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. अच्छा, तर त्याच्यावर चौकशी होती. हा, हो, मागणी आहे. या संदर्भात आपण कोणाशी केला होता? मुख्यमंत्र्यांशी केलेला आहे, उपसचिवशी केलेला आहे, अपर सचिव पण केलेला आहे, संबंधित विभागाशी सुद्धा केलेला आहे. सर्व पद नाही त्यांचं. त्यांचं काही लेखी काहीच आलेलं नाही मला अजून. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचं निवेदन दिलं त्याच्यानंतर मग काही उत्तर आलं का त्यांच्याकडे? नाही, काही नाही, वरून काही उत्तर आलेलं नाही. काहीच म्हणलेलं फक्त तुम्ही निवेदन लावून दिलं तरी? हा, काहीच नाही. या संदर्भात काही कोर्टात केस वगैरे लढायची काही तयारी आहे का आपली? हो, तयारी आहे. तर जर नाही झालं तर मग टाकावंच लागणार आहे कोर्टामध्ये. आणि शेवटचा तुमची भूमिका काय असणार आहे जर तुमची मागणी मान्य झाली नाही? मागण्या जोपर्यंत मान्य मागण्या तोपर्यंत मी बेमध्ये उपोषण करणार. मग याच्या आधी सुद्धा तुम्ही बरेच उपोषण केलेले आहे, हो, पण तरी सुद्धा काही न्याय मिळालेला नाही. नाही मिळालं नाही. त्या भागामध्ये काहीच कोणालाच न्याय मिळाला नाहीये त्याबद्दल. मग तुम्हाला असं वाटतं की उपोषणाने तुमचा मार्ग सुटेल? मार्ग तर सुटलाच पाहिजे मॅडम, कारण हा एक माझा प्रश्न नाहीये, पूर्ण त्या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांचा प्रश्न आहे. तिथले जे नागरिक आहेत ते किती तुमच्या सोबत आहेत, तुमच्या साथ देणारे आहेत? ते भरपूर आहेत, पण सध्या उपस्थित इथे 7-8 जण आहेत. दत्तू गीते, उप अभियंता यांची चौकशी ते मागणी केली. आणि तसेच आता या कालकादीमध्ये 300 कोटीचं जे कॉन्क्रिटीकरण चालू आहे त्याच्या आधी हे सर्व चौकशी होण्यात यावी हीच विनंती आहे माझी.